गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. उपवासाच्या या दिवसामध्ये आपलं चटपट झालं, खारं झालं, ऑइली झालं, तर एंडिंग तर स्वीट डिशनी व्हायलाच पाहिजे, राईट? तर चला मग बनवूया कंदापासनं स्वीट डिश माझ्याजवळ. लेट्स गो. तर आता आपल्याला पहिले कंद बॉईल करायला ठेवायचे. आपण पहिले कंद बॉईल करायला. लेट्स गो. कंद बॉईल झाले आहे 10 मिनटं पण नाही लागत, 5 मिनटात होऊन जातात. ते खूप मॉइस्ट असतात. तर आपण त्याचे असे शिलके काढून घेतलेले आहेत आणि आता याला आपल्याला ग्राइंड करायचं आहे, किंवा हाताने पण तुम्ही स्मॅश करू शकता. अगदी पेस्ट झाला पाहिजे. पहिल्याला ग्राइंड करून घेऊ. त्याला ग्राइंड करायचं आपल्याला. छान अगदी फाईन पेस्ट बनली पाहिजे. आता याला बाउलमध्ये काढून घेऊ. आपली पेस्ट, आता ही आपली पेस्ट निघालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला राजगिऱ्याचं पीठ आणि सिंगाड्याचं पीठ मिक्स करायचं आहे, कारण ते उपवासाचं आहे आणि हे आपण उपवासासाठी बनवतो आहे ना स्वीट डिश. त्यासाठी राजगिऱ्याचं पीठ आणि सिंगाड्याचं पीठ मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि हळूहळू घालायचं. म्हणजे कसं डो तयार झाला पाहिजे, जसं आपण पोळीसाठी डो तयार करतो तसा डो तयार करायचा याच्यात. ते तुम्ही पीठ मळून घ्यायचं, याचा डो तयार करून घ्यायचा. त्या दोन्ही पिठाला तेवढी चिक्की नसते, त्यामुळे ते थोडं लेंदी असतं, लवकर होणार नाही. पीठ जास्ती लागेल असं. हे आणखी ढिलं आहे, याला आपल्याला आणखी थोडंसं घट्ट करायचं. म्हणून आपण चवीसाठी काळं मीठ घालायचं आहे थोडं. यामध्ये आणखी थोडं पीठ लागेल. त्याने आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. त्याला आता आपण ऑइल लावू थोडं आणि रेस्ट नाही केला तरी चालेल, मग तो 5 मिनटं तरी 2 मिनटं तरी ठेवूया याला आणि त्यानंतर याच्या करूया पुरी तयार. त्यासाठी तर अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे. याला तेल लावून थोडा वेळ रेस्ट करू, 1 मिनटं, आणि याच्या पुऱ्या तयार करायच्या आपल्याला. पण आता आपल्याला बनवायचं आहे पुऱ्या ॲज युजल, जसं आपण पुऱ्या बनवतो तशाच. छान असे पेढे करून घ्यायचे मस्त. अशा पद्धतीने आपली पुरी रेडी झाली आहे. आता ही पुरी मी झाकणाने कापून घेतलेली आहे, म्हणून एवढी घोळली आहे. परफेक्ट एकदम. तेल झाले गरम, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची, व्हायचं काय गरम. आता आपण याच्यामध्ये पुऱ्या तळूया. वाव, खूपच सुंदर. तर अशा पद्धतीने आपल्या कंदाच्या पुऱ्या झाल्या आहेत रेडी. चला बनवूया चाचणी. तर अशा पद्धतीने आपल्या कंदाच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत उपवासाच्या. आता आपण याच्यासाठी बनवूया चाचणी. त्यासाठी आपण घेतले 1 वाटी साखर आणि त्यामध्ये घालायचे इलायची. पहिले पाणी गरम करू आणि त्यामध्ये साखर घालू. घेता 2 कप पाणी. आता 2 कप पण आपल्याला चाचणी ही खूप घट्ट नाही पाहिजे, फक्त लिक्विडिफाय करायला आहे, एका तारेची पाहिजे, ठीक आहे? तर आय थिंक इतकं पाणी सफिशियंट आहे. आपली चाचणी झाली आहे रेडी. आणि थंडच टाकायची, गरम नाही टाकायची. आता आपण हिला त्या पुऱ्यावरती घालायची. आपण रेडी केले. आता याच्यावरती आपल्याला
चाचणी घालायची अशी. ज्या प्रकारे आपण ना गुलाबजामुन डिप करतो तशा प्रकारे फक्त यांना असं मॉइस्ट करायचं. ठीक आहे, थोडा वेळ राहू दे, मग या आपोआप पूर्ण सोकून घेतील. आता आपल्याला यांना एकावरती एक असं ठेवायचं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.